श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 12 ऑगस्ट वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत आषाढ अमावस्या. आपल्या हिंदू धर्मात आषाढ अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. या अमावस्येला दीप अमावस्या, दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते. आषाढ अमावस्या हा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होते. या आषाढ अमावस्येचे महत्त्व म्हणजे या दिवशी घरातील दिव्यांची स्वच्छता करून पूजा केली जाते. या दिवशी घरात दीपपूजन केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला अग्नी आणि सूर्य यांचे रूप मानले जाते. आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरातील अज्ञान, दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. आषाढ महिन्यातील अमावस्या ही सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या आषाढी अमावस्येच्या दिवशी सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्याने घरातील इडापिडा, नकारात्मकता, पितृदोष नष्ट होऊन करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल. शत्रू घरी येऊन माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या आषाढी अमावस्येला करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या आत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे. आता अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे. परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून खूप चांगला मानला जातो. फक्त अमावस्येच्या दिवशी नकारात्मक वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त असतो आणि तो वाईट शक्तींचा प्रभाव खास करून घरातील लहान मुलांवरती, आजारी व्यक्तीवरती पडत असतो. आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात. जर आपण अमावस्येच्या दिवशी नकारात्मकता, वाईट शक्ती, पितृदोष, दरिद्रता दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. जर उद्या अमावस्येच्या दिवशी आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा ही आपल्या घरातून नष्ट होईल. आपल्या घरात जी काही अलक्ष्मी आहेत, जी काही दरिद्रता आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाईल. तसेच जर घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल, पैसा टिकत नाही, आजारपण आहे, आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल, कुटुंबाची भरभराट होत नसेल तर हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या अवश्य या आषाढ दीप अमावस्येला करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होतो. शत्रूची बुद्धी ही भ्रष्ट होत असते आणि शत्रूपासून जो काही त्रास आपल्याला सुरू आहे तर तो पूर्णपणे दूर होतो. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. गव्हाचं कणिक मळून त्या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे. दिव्यामध्ये दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत आणि वात थोडीशी काळी बनवायची आहे. जर तुमच्याकडे काजळ असेल
तर ते काजळ थोडंसं त्या वातीला लावून ती वात थोडीशी काळी करून घ्यायची आहेत आणि दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर इतर कोणतंही तेल घातलं तरीही चालेल. यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. आणि सकाळी हा दिवा लावल्यानंतर कमीत कमी दुपारी 12:30 वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. कारण आषाढी अमावस्या ही आपल्या पूर्वजांना समर्पित असते. दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते आणि पितरांच्या स्मरणासाठी आणि समृद्धीसाठी हा दिवा तिथे आपल्याला लावायचा आहे. जर तुम्ही उद्या असा दिवा तुमच्या घरात पितरांसाठी लावला तर तुमच्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होईल. तसेच जर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल तर तो कायमचा दूर होईल. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही देखील पूर्ण होईल. कारण आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं, जर तुम्ही पूर्वजांची सेवा केली तर सर्व सुख तुम्हाला मिळत असतं. आणि जर पूर्वज तुमच्यावरती नाराज असेल आणि तुम्ही कितीही देवी देवतांची सेवा केली तरीही त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा तुम्हाला सकाळी करायची आहे. पूर्वजांसाठी तुम्हाला एक दिवा हा घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि नंतर संध्याकाळी तुम्ही दीपपूजन जे आहे तर ते करायचं आहे. यामुळे नक्कीच आपल्या घराची भरभराट होईल. आपल्या घरात सुख शांती सर्व काही येऊ लागेल. घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतील. तसेच आपल्याला उद्या संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा अवश्य लावायचा आहे. कारण तिथे सुद्धा पूर्वजांचे स्थान आहे. अमावस्येच्या दिवशी रात्री सगळीकडे काळोख अंधार असतो आणि या दिवशी रात्री आपले पूर्वज हे पृथ्वीवरून पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि पृथ्वीवरती अंधार असतो आणि म्हणून जेव्हा ते मृत्यू लोकांमध्ये जातात तेव्हा वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी आपल्याला तिथे सुद्धा एक दीपदान जे आहे तर ते अवश्य करायचं आहे. तसेच तुमच्या घराजवळ जर एखादी नदी असेल किंवा विहीर असेल, तलाव असेल तर तिथे सुद्धा दीपदान अवश्य करा. त्याचबरोबर घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाजवळ सुद्धा संध्याकाळी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो अवश्य लावायचा आहे. कारण पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि तिथे दिवा लावल्याने त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या हे उपाय जे आहेत तर ते नक्की करायचे आहेत. घरामध्ये जो तुम्ही कणकेचा दिवा लावलेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचा आहे आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातात आणि त्यातून सुद्धा आपल्याकडनं अन्नदान जे आहे तर ते होत असतं. तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय उद्या तुम्ही आषाढी अमावस्येला नक्की करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.